बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी सततचं वाद, भांडणं, दारूच्या नशेत होणारा गोंधळ आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता या गावाने शांतता आणि विकासाचा नवा मार्ग स्वीकारलाय. गावचे सरपंच सहित गणेश अंबुरे यांच्या पुढाकारातून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणाखाली आणण्यात आलं असून या उपक्रमामुळे गावातील भांडणे आणि गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसलाय. पहिल्यांदा तर मी एक सांगतो की मी सरपंच झाल्याच्या नंतर माझ्या पुढे एक आव्हान उभं राहिलं की बाबा गावामध्ये सुरक्षेच्या बाबतीत आधी माझ्या संकल्पना आली की सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे, गावच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे. गावचे म्हणजे चोऱ्याच्या बाबतीत, पुन्हा पिणाऱ्यांच्या बाबतीत, गावामध्ये पिणाऱ्याचं प्रमाण होतं ह्याच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे. तर सगळं गाव ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही आहे सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की गावामध्ये CCTV बसवण्याचा निर्णय घेतला. तर निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही CCTV कॅमेरे गावामध्ये बसविले. तर बसविल्यापासून गावामध्ये असं लक्षात आलं की चोरीचं बी प्रमाण कमी झालेलं आहे. आणि जे पेनारे आहेत, जे चौकामध्ये म्हणजे पिऊन येत होते, म्हणजे काही भांडणं खेळत होते, ह्याच्यावर पूर्णपणे आता नियंत्रण बसलेलं आहे. आता सध्या आम्हाला कॅमेरा बसवल्यापासून आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की गावामध्ये म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आम्हाला हे सुरक्षा भेटते. काय समीकरण पूर्वी आम्हाला सारखं म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला आम्हाला गावामध्ये काही ना काहीतरी होत राहायचं. पोलीस स्टेशन ते गाव असं समीकरण आमचं जुळलेलं होतं. आता कॅमेरा बसवल्यापासून आमचं थोडं म्हणजे भांडणाचं बी आणि पोलीस स्टेशनचं बी कमी झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला ग्रामस्थांच्या मनात बी चांगलं वातावरण आहे. चांगलं त्यांना बी म्हणजे वाटायला की बाबा गावाच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगलं झालेलं आहे. आणि कर्मचारी असतील त्यांच्यावर काय परिणाम जे शाळेचे कर्मचारी असतील, तुमचे ग्रामपंचायतचे असतील, अंगणवाडी सेविक असतील, आशाताई असतील, हे सगळ्यावर नियंत्रण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचं सगळं नियंत्रण शाळेवर सगळ्या ह्याच्यावर नियंत्रण राहत आहे. दररोज आम्ही बघतो की कर्मचारी वेळेवर येतात का नाहीत, शाळेचे शिक्षक वेळेवर येतात का नाहीत. सगळे आम्हाला हे इथं बसल्या बसल्या आम्हाला सगळं दिसत आहे. कुणाला दिलं, किती तरुणांना दिलं? हे पोलीस स्टेशनला एक दिलेलं आहे. जेवढे आमचे सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्यांना एक दिलेलं आहे आम्ही. आणि 1-2 बाहेरच्या बी म्हणजे तरुणांना दिलेलं आहे. बाहेरून एखादी गाडी आली वगैरे मग कसं त्याला बाहेरून एखादी गाडी आली, काही आले की आम्ही लगेच फोन करतो त्या चौकातल्याला, एखाद्याला कोणाला तिथल्या माणसाला लगेच फोन करतो की कोणाची गाडी जाऊन बघ. एखाद्या चौकात गाडी उभा टाकली ती कोणाची गाडी जाऊन बघ. गाडी आलेली लगेच कॅच होती त्या कॅमेऱ्यामध्ये. आम्ही लगेच बस फोन लावतो की लगेच ते जाऊन बघते तरुण की गाडी कोणाची आहे, नवीन गाडी आलेली नंबर कोणता आहे. सगळं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लगेच पोलीस स्टेशनला बी आम्ही नंबर पाठवतो, गाडी हे चेक करून बघा कोणाची. कचऱ्यामुळे त्याच्यामुळे सारखं भांडणं व्हायचे, ह्याच्या दारात टाकला त्याच्या दारात टाकला. आता CCTV कॅमेरे बसवल्यामुळं आता आम्हाला तशी कशीच भीती राहिली नाही. मुद्दामून जरी कचरा दुसरीकडे टाकला ते वाऱ्याने त्या दुसऱ्या बाईच्या दारात जायचाच. त्याच्यामुळे आता त्या CCTV कॅमेऱ्यामुळं आता आम्हाला तशी कोणतीच भीती राहिलेली नाही. आणि दुसरं एक कारण, पुन्हा हे 2-3 वेळेस आमच्या गावात जी चोरी झाली ती आता ह्या कॅमेऱ्यामुळं थोडी जरा हे कमी प्रमाण आलेलं आहे, आळा बसलेला आहे. आणि आता हे दारू पिऊन जे माणसं येतात, आता हे पहिलं कसं होतं, कुंकून बी गेलं तरी काय दिसतच नव्हतं, रस्त्याने सगळा अंधार असायचा. आणि ह्या कॅमेऱ्यामुळे आता सगळ्याला भीती निर्माण झाली, आपण कॅमेऱ्यात कॅच होतात का काय, आपल्याला कोणी बघतंय का काय. ह्यामुळे बी आता थोडं जरा माणसं जरा नीट हे करायला लागलेत. आणि जरी आले तरी थोडं जरा वातावरण तर कमी झालंय का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून या सांडपाण्यामुळे कशामुळे जे भांडणं होत होते, ह्या कॅमेऱ्यामुळे असं हे झालंय की आता कोणतंच काम असं आपल्याला पहिल्यासारखं करता येत नाही, जपूनच करावं लागायले. आणि आमच्या गावात जसं हे कॅमेरे बसवले तसं दुसऱ्या गावात सुद्धा बसवावं अशी माझी विनंती. गरमीचे दिवस असल्यामुळं आपले पालक जे असतात ते घरामध्ये सहसा उन्हाचं थांबतात. लेकरं खेळण्याच्या निमित्ताने बाहेर जातात. आमच्या गावाला पूर्ण तळ्याचं हे पाणी आहे. आमच्या गावाच्या शेजारी एक नदी आहे. त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी आमच्या गावातले 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. पोहायला गेले आणि ते
डेथच झाले ते दोन्ही पण मुलं. आणि आता हे सीसीटीव्ही मुळे एक फायदा झालाय आम्हाला, आमचे मुलं हे सुरक्षित आहेत हे तर आम्हाला समजतच आहे. पण आमचे मुलं कुठे गेलेत, काय झालंय हे 5 मिनिटामध्ये आम्हाला समजते. सीसीटीव्हीचा खूप मोठा फायदा झाला आम्हाला. समजतं. 5 मिनिटामध्ये समजू शकते सर, की मुलगा आपला कुठे गेलाय, गावात कुण्या कोपऱ्यामध्ये आहे, काय करत आहे, ते सगळं काही आपल्याला समजते. आणि शाळा जी आहे ती आमच्या गावाच्या बाहेर आहे. शाळेत जाताना मुलं शाळेतच जातात का नदीकाठी कुठे खेळायला जातात, का कुठं मंदिरात जातात, काय झालं काही नाही, ते सगळं काही आम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समजू शकते सर. ते आम्हाला खूप मोठा त्याचा फायदा झालाय. कचरा हा बाया कुठेही टाकत होत्या, त्यामुळे अस्वच्छता पण निर्माण होत होती आणि कचऱ्यामुळे बायांची भांडणं पण लागत होते, वाद निर्माण होते. आणि आता सीसीटीव्ही लावल्यामुळे आम्हाला एक फायदा झाला आणि बायांमध्ये पण धाक निर्माण झाला, की समजा कचरा टाकला तर आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू शकतो. मग समजा आपल्यावरच काही आरोप येऊ शकतो. त्याच्यामुळे एकंदरीत हे काम खूप चांगलं झालंय. बायामध्ये पण समजा म्हणजे खूपच चांगला प्रसार झालाय आणि आता स्वच्छतेकडे एक, आरोग्याकडे एक म्हणजे पाऊल पुढे पण जाण्यास मदत झाली. आता भांडणं होत नाही. नाही आता भांडणं पण होत नाहीत. पूर्वी कशी भांडणं व्हायची? पूर्वी ह्या कचऱ्यामुळेच भांडणं व्हायचे. तू ह्या दारात कचरा टाकलाय, तू माझ्या दारात कचरा टाकलाय. पुन्हा बाया टाकत पण होत्या समजा इकडं तिकडं, ते कुणाला दिसत नव्हतं, काही नाही. अंधारात झाडून घ्यायच्यात, कचरा ह्याच्या दारात त्याच्या दारात टाकायचे. त्याच्यामुळे खूप वाद निर्माण व्हायचे आणि ते बाहेरचे वाद घरामध्ये, घरातले वाद बाहेर असे निर्माण होऊन खूप मोठे भांडणं व्हायचे. आता समजा त्याच्यावर आळा बसला.